गेल्या अनेक वर्षापासून बाबांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम सुरू आहे. मी नवीन कीर्तनाला लागलो त्यावेळेस कुंभारवाडी म्हणजे माझं नेहमी प्रेमाचं गाव. अर्थात हे प्रेमाचं गाव प्रेममूर्ती बाबामुळंच. बहुतांश बरेच कीर्तन या कुंभारवाडीमध्ये भूतकाळामध्ये मी केली, पण 2-3 वर्ष कोरोनाच्या काळात गेले. आणि एवढ्या दुःखामध्ये घरच्या माणसाची कोणी आठवण केली नाही तर आमच्यासारख्याची कोण आठवण करायचं. काय काय तर म्हणले असते ते येत होता गड्या त्याचं गंगा पूजन झालंय का हैराण आणखीन काय धावतं जग आहे. पण चला त्या दुःखातून आपण सावरलेलेच आहोत. परमार्थामध्ये ऐका, परमार्थ आणि संसार याच्यामध्ये महद अंतर आहे. संसारामध्ये संग्रह करून संचय केल्यानंतर किंमत वाढते, पण परमार्थामध्ये त्यागाने किंमत वाढते. ज्याच्या जीवनात परमार्थामध्ये जेवढा जास्त त्याग तेवढा तो मोठा परमार्थिक, त्याची तेवढी कीर्ती. संसारामध्ये ज्याच्याकडे जेवढा जास्त संग्रह, जेवढा जास्त साठा, तेवढा तो माणूस मोठा. म्हणून सुभाषित सांगतो तुम्हाला, सत्यानुसारिणी लक्ष्मी बसा, कीर्तीस त्यागानुसारिणी, अभ्यास सारिणी विद्या, बुद्धी कर्मानुसारिणी. कीर्ती कशाने प्राप्त होत असते तर कीर्ती त्यागाने मिळत असते. परमार्थामध्ये ज्या ज्या विभूती होऊन गेल्या त्यांच्या त्यागामुळे त्यांची कीर्ती आहे, संग्रह केल्याने नाही. श्रीमंतीची कीर्ती संसारातली काय 5-50 वर्ष राहते, ती संग्रहाने राहते, साठेबाजीने राहते. पण परमार्थामध्ये ज्याचा जेवढा जास्त त्याग त्याची तेवढी कीर्ती. म्हणून त्याग सांगणारा हा आजचा अभंग आहे. विठाला विठाला त्याग करायचा म्हणल्यानंतर आपलं साध्य काय आहे याच्यावरती साधन अवलंबून असतं, त्याच्यावरती त्याग असतो. अगोदर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय बनायचंय हे आपलं साध्य निश्चित पाहिजे, ध्येय निश्चित पाहिजे. एक वाक्य ऐका, काही काय माणसाच्या जीवनात काहीही ध्येय नसतं, काहीही साध्य नसतं, त्या माणसाच्या जीवनाला माझ्या मते तरी काय अर्थ नाही. काहीतरी ध्येय बाळगा. तुम्ही पारमार्थिक क्षेत्रामध्ये आहात, विठ्ठल महाराजाचा आदर्श घेऊन मी असा मृदंगाचार्य होईल, मोठं ध्येय जर पुढे ठेवलं तर त्यातला अर्ध तरी तुम्ही प्राप्त करू शकतात. काही जीवनात ध्येयच नाहीत, मोघम जीवन जगणारे माणसं, कशाची मेळ नाही. तुका मने जीने शरते बिना लाज रवाने, शरते बिना लाज रवाने, शरते बिना लाज रवाने. तुका मने जीने शरते बिना लाज रवाने, शरते बिना लाज रवाने, शरते बिना लाज रवाने. काहीतरी ध्येय ठेवा ना. ध्येयच नाही जीवनामध्ये, मांड्या घाला रे पोळा, मांड्या घाला. काय काय मुलं शाळेला शिकतात 10वी-12वीला, त्यांचं ध्येय ठरलेलं असतं. मी 12वीच्या पहिल्याच नीटच्या परीक्षेमध्ये नीट MBBS ला जाईन. नीट बरं का, दुसरा गॅप न घेता, रिपीट न करता. असं काय काय मुलांचं ध्येय असतं, त्याच्यामुळे त्यांचं खाण्यावर लक्ष नाही, राहण्यावर लक्ष नाही. अहो वाळून जात लागल्या 2-3 टर्म पूर्वी या देशाचे राष्ट्रपती होते. तर भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये त्यांना मिसाईल मॅन म्हणतात, अण्वस्त्राचा शोध त्यांनी लावलेला आहे. तर त्यांचं लग्न ठरलं. कुणाचं? अब्दुल कलामचं लग्न ठरलं. पण संशोधन करण्यासाठी ते प्रयोगशाळेमध्ये जे गेले, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आणि इकडं निकाह, इस्लाम धर्मामध्ये निकाह म्हणतात, शादी म्हणतात, त्याचा मुहूर्त टळून गेला. पण ते प्रयोगामध्येच मग्न होते. एखादं चांगलं मिसाईल बनवून शत्रू राष्ट्रावरती डागण्यासाठी, माझ्या देशाच्या संरक्षणासाठी ते कामाला येईल. लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी ते लग्न मंडपात आलेच नाही. एवढा त्यांनी त्याग केला म्हणून राष्ट्रपती पदापर्यंत ते पोहोचले. हे जरा लक्षात ठेवा राजा. म्हणून जीवनामध्ये माणसाचा त्याग महत्वाचा आहे, त्याग. तर तुकाराम महाराजांनी त्याग सांगितला. उदाहरणार्थ, तुम्हाला सायकल घ्यायची, एक सायकल घ्यायची म्हणल्यानंतर आता किती हजाराला सायकल येते?
हा 9-10 हजार रुपयाला सायकल घ्यायची म्हणल्यानंतर 9-10 हजाराचा तुम्हाला त्याग करावाच लागेल. बर आता मोटरसायकल घ्यायची म्हणल्यानंतर किती हजाराला येते? आता हजाराला येतच नाही. हा आता जुन्या काळातल्या ज्या गाड्या होत्या ना ते पण त्या HD राजदूत त्या गाड्या म्हणजे घासतेलावरच चालायच्या, राखेलवर नाही. घासतेलावर चालायच्या त्या गाड्या अशा. तर त्यावेळेस 10-7 हजारात गाड्या होत्या ते. पण आता 2 व्हीलर जरी घ्यायची म्हणले तर 1-1.25 लाख रुपये लागतात. तितक्या लाखाचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला ती गाडी नाही. 4 व्हीलर गाडी घ्यायची एखादी आपल्या बाबासारखी नेक्सॉन घ्यायची तर 14-15 लाख तर तुम्हाला पाहिजेत का नाही? म्हणजे मिळवायची वस्तू तर त्याग तेवढा असतो. हे संसारातलं सांगितलं तुम्हाला मी. साधू संतांच्या जीवनामध्ये त्यागच असतो राजा हो, त्यागमय जीवन असतं. आता तुकाराम महाराज जी म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी परमार्थाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संसारावर शून्य घातलं तर काय लोक शंका घेतील की महाराजांच्या जीवनामध्ये अगोदरच सगळ्या प्रतिकूल गोष्टी निर्माण झाल्या म्हणून त्यांनी संसारावर शून्य घातलं असं सरळ म्हणतात. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून त्याचा त्याग करणं याच्यामध्ये पुरुषार्थ नाही, त्याच्यात पुरुषार्थ नाही. आता जवळजवळ आपण सगळे संसारिक आहेत. बाबासारखे संभाजी बाबासारखे हे आजन्म ब्रह्मचारी आहेत. पण एक मित्र आहेत आमचे ते म्हणले आता मी ब्रह्मचारीच राहतो. लक्षात आलं का तुमच्या? मी म्हणलं आता म्हणजे? ते म्हणले 70 मुली बघितल्या पण कुणीच मला पास न केल्यामुळं आता माझा नाईलाज आहे. ह्याने सगळ्याला पास केलं पण ह्यांनाच कोणी पास न केल्यामुळं मला शेवटचा पर्याय एखादा डोंगर गाठल्याशिवाय भागत नाही. हा का त्याग आहे का? विठाला 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 गोष्ट मिळावी तिचा त्याग असावा. ए बस खाली, बस खाली, ए खाली बस रे. हे पोराला मला सांगावं लागतं एकदा उठू नका कोणी. उठलात तर दगडगावचा महाराज आहे ध्यानात धरूनच उठा. आजूबाजूला मोकळे दगड बी भरपूर आहेत इथं. विठाला 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 विठाला. तर काय म्हणतील किंवा महाराजाच्या जीवनामध्ये त्यांची सांपत्तिक स्थिती ढासळली होती. त्यांच्या अर्ध धर्मपत्नी जिजाऊ आऊसाहेब ज्यांना तुकाराम महाराज आवली आवडी म्हणायचे त्या त्यांना टाकून बोलायच्या. पण हे जे लोक बोलतात ना ह्यांना सगळं तुकाराम महाराजांचं जिजाऊचं चरित्र सूक्ष्मदृष्ट्या ज्ञात नाहीये. तुकाराम महाराजांनी म्हणू द्यात की माझी बायको मला कधी कधी टाकून बोलायची पण त्यांना नावं ठेवायचा कीर्तनकाराला आपल्याला तरी अधिकार नाही. त्यांचा अधिकार कुठं? आपण बोलणारे कुठं? 1.5 टिपणावाले कीर्तनकार. जिजाऊ मातेचा अधिकार काय? तर जिजाऊ आऊसाहेब त्याच्या अगोदर एक वाक्य सांगतो तुम्हाला. हा महाराष्ट्र जो घडलाय ना नीटनाटका इतर राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात गोष्टीत महाराष्ट्र आज पुढे. तर कशात पुढं आहे? औद्योगिकरणात महाराष्ट्र पुढं आहे, शांततेच्या बाबतीत महाराष्ट्र पुढं आहे, अध्यात्मामध्ये महाराष्ट्र पुढं आहे, त्यानंतर प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढं आहे आणि देशाचीच नाही हे राज्याचीच नाही तर देशाची आर्थिक बाजू सांभाळणारही महाराष्ट्र राज्य. देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्याच्याच मुळे आहे. सगळा इकॉनॉमिक्स सांगतो तुम्हाला, अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रात सुद्धा महाराष्ट्राने देशाला सावरले ना. आज महाराष्ट्र जो प्रगत आहे, सुजलाम सुफलाम आहे, एका दिवसाची गोष्ट नसते राजा हो. सगळ्या बाबतीमध्ये हा महाराष्ट्र भूतकाळातही आणि आताही घडलेला आहे. तर या महाराष्ट्रावरती 2 जिजाऊ मातेचे उपकार आहेत. पहिली जिजाऊ माता कोण आहे? तर तुकाराम महाराजाच्या धर्मपत्नी जिजाऊ माता आहेत. त्या पुण्याच्या गुळवे घराण्यातून आल्या होत्या. पहिली पत्नी तुकाराम महाराजाची वारली दुष्काळामध्ये. स्त्री एक अन्न करिता मेली. आणि गुळवे घराण्यातून ह्या जिजाऊ आल्या. तर महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि पाय ठेवता क्षणी त्यांना जाणवलं माझ्या पतिराजाचा कल भक्तीकडं आहे, परमार्थकडं आहे. आणि जिजाऊ आईसाहेब दिसायला अतिशय स्वरूपवान सुंदर होते. इतकी सुंदर स्त्री अशा भक्ती करणाऱ्या महापुरुषाच्या जीवनामध्ये आल्यानंतर कदाचित तुकाराम महाराज सारख्या
संत महात्म्यांचं जीवन माझ्या सौंदर्याला मोहित होऊन महाराष्ट्राच्या वाट्याला यायचं तर घरापुरतं मर्यादित राहू नये म्हणून यांचं वैराग्य जिवंत राहावं म्हणून पोटात तुकाराम महाराजाविषयी भरपूर प्रेम असून सुद्धा त्यांच्या पत्नी जिजाबाईसाहेब तुकाराम महाराजाचं भजन पूजन त्याला आकार यावा म्हणून वैराग्य जिवंत राहावा म्हणून त्यांना इथून नाईलाजाने टाकून बोलायचे आणि त्या टाकून बोलल्यामुळं तुकाराम महाराज कोणत्या तरी एका भंडारा भामचंद्र घोराड्या या एका डोंगरावर जाऊन भजनाला लागायचे आणि जर त्यांचं तुकाराम महाराजावरती प्रेम नसतं तर काहीही कामधंदा न करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या न्याहारीची व्यवस्था करण्यासाठी कोंड्याचा मांडा करून तिन्ही डोंगरावरती त्या फिरल्या नसत्या. विठाला एके दिवशी काय झालं ऐका. सकाळी सकाळी तुकाराम महाराजांनी स्नान केलं आणि स्नान करून ओसरीमध्ये घोंगडी टाकली, चिपळ्या आणि विना हातामध्ये घेतला आणि तुकाराम महाराज 12 अक्षरी मंत्राचा जप करत बसली घरी सकाळी सकाळी. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ते भजनामध्ये मग्न असताना जिजाबाई साहेब आले आणि महाराजांच्या पायाला लागले. डोळे भरून आले घळघळ. 2-3 अश्रू गरम पाण्याचे थेंब तुकोबारायाच्या पायावरती ओघळले. काय गरम लागलं म्हणून महाराज भानावर आले. पाहतात तर आपली आवली आहे. अगं रडायला काय झालं? काही नाही महाराज, रोज तुम्ही असं इथं भजन करता आणि लगेचच तुम्हाला वाटलं की तुम्ही इथून उठता आणि कोणत्या तरी एका डोंगरावरती तुम्ही भजनाला जाता, पण मला सांगून जात नाहीत तुम्ही की मी या डोंगरावर चाललोय. साहेब रडून म्हणतात, महाराज तुम्ही मला रोज न सांगता कोणत्या तरी एका डोंगरावरती निघून जाता आणि मला तिन्ही डोंगरावर तुमची न्याहारीची भाकरी घेऊन फिरावं लागतं, त्याच्यामुळं तुम्हालाच न्याहारी करायला उशीर होतो. त्या रडायला लागले. आपल्या बायकोचं प्रेम तुकोबारायांनी पाहिलं आणि ते म्हणतात, हे पहा इकडं कान कर, आता रडू नकोस तू, नीट इकडं कान कर. कुणाला सांगितलं नाही, तुला सांगतो. मी कुठं गेलो हे तुला कळण्यासाठी उद्यापासून काय करायचं. इंद्रायणी ओलांडल्यानंतर तिन्ही डोंगराकडे जे 3 रस्ते जाते त्यातल्या प्रत्येक रस्त्याची माती उचलायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या रस्त्याने तुझे महाराज गेले त्याच डोंगरावर यायचं. मग तर त्या जास्तच ओक्साबोक्ष रडायला लागल्या. महाराज म्हणतात, आता काय झालं रडायला? काही नाही महाराज, तुमच्यासाठी रडत नाही, आता मी दुःखाने रडत नाही, मी आनंदाने रडते. त्यांना धन्य वाटलं. कशाची धन्यता वाटली? काय माझ्या महाराजाचा अधिकार आहे. हो, ते ज्या रस्त्याने जातील त्या रस्त्याची माती त्यांच्या पायाने विठ्ठल विठ्ठल म्हणते. एवढ्या मोठ्या संत महात्म्याची मी बायकोय, माझ्यासारखं भाग्य कुणाचं जगात नाही. त्याच्यामुळे त्या रडत होते. मग आपल्या पतिराजाला वेळेवर न्याहारीची भाकरी मिळण्यासाठी ज्यांचा जीव मेटाकुटीला येत होता, ज्या रडत होते, एवढं त्यांचं तुकाराम महाराजावर प्रेम होतं. त्यांना पत्नी अनुकूल होती, प्रतिकूल नव्हती. राजाऊ एवढ्या जिजाऊ माता अनुकूल होते. तरी सुद्धा महाराजांनी डोंगरावर जाऊन, भंडाऱ्या डोंगरावर जाऊन साधना केली. लोकात नाही. कशासाठी? एकांतामध्ये वेगळाच त्यागाने परमार्थ घडतो. राजाऊ सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, तो सदा सोहळा. सर्वस्वाचा त्याग तो मला सोहळा, तो सदा सोहळा. ओ सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, तो सदा सोहळा. सर्वस्वाचा त्याग तो मला सोहळा, तो सदा सोहळा. ओ नलंबे विटाळा, नलंबे विटाळा, अग्नी जैसा अग्नी विटाळा, अग्नी विटाळा, अग्नी जैसा. सर्वस्वाचा त्याग केलेले हे संत महात्मे नको या लोकात. यादसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा. आलिप्त महाराज जायचे रोज. मग आता गाथा जो तयार झाला, पुढचं वाक्य ऐका. ए शरद, शुभच खाली बस, खाली बस.
बस चोपदार तुम्ही मलाच राखा नाही, त्यांना वाटलं महाराजच पळून जातो काय काय हे पोरं बघा जरा. विठाला 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 तर गाथा एकट्या तुकाराम महाराजांमुळं नाही महाराज. मग कशामुळं गाथा आहे तर तुकाराम महाराजासारखा वैराग्याचा प्रखर हिरा तेवढ ठेवण्याचं काम जिजाऊनी केलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजाच्या वैराग्याची वही आणि जिजाऊ मातेच्या पातिव्रत्याची शाई बरोबर तुकाराम महाराजाची. असा नुसता गाथा तुकाराम महाराजाचं म्हणायचंच नाही. आता हा गाथा म्हणजे आपली रस्ता दाखविणारी एक पथदर्शक दीपिका समजा. कोणत्या प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये आहे म्हणून हा गाथान तुकाराम महाराज आपल्या वाट्याला आले तर जिजाऊ मातेमुळे आले. आणि दुसऱ्या जिजाऊ माता कोण आहेत तर सिंदखेड राजाच्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, ज्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजच घडवले नाहीत तर ज्या संभाजी राजाच्या आई सईबाई साहेब, संभाजीराजे लहान असतानाच वारले आणि संभाजी महाराजांना तिथं कापूरहोळ नावाचं गाव आहे, तिथल्या धाराव गाडे त्यांचं आडनाव गाडे. संभाजी महाराजाला ज्यांनी दूध पाजलं त्यांचं आडनाव गाडे. तर आमचं आडनाव बऱ्याच जागेवर निघत आहे. तुकाराम महाराजांची एक जावाई त्यांचं नाव आहे मालजी गाडे. तुकाराम महाराजांची जावाई एक गाडे येतं आणि संभाजी महाराजाला दूध पाजणारं गाड्याचंच घरा नाही. ह्या गाड्याकडे बघून तरी तुमच्या ध्यानात राहून देत जा. विठाला विठाला लहानपणी ज्या संभाजीराजेंची आई वारली, शिवाजी महाराजाला पैलू पाडून जसं जिजाऊ आईसाहेबांनी घडवलं तसा स्वराज्याचा दुसरा वारस घडवून धर्माच्या बाबतीमध्ये निष्ठावान बनून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा मराठी साम्राज्याचा विस्तार धर्मवीर संभाजीराजेंच्या काळात झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, 110 लढाया संभाजी महाराज लढले पण त्यातल्या एकाही लढाईमध्ये त्यांचा पराभव झाला नाही. ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद आहे की असा सगळ्या लढाया जिंकणारा धर्मवीर संभाजीराजेसारखा एकच राजा झाला. आणि त्यांना पैलू पाडून घडवण्याचं काम सुद्धा माझ्या जिजाऊ आईसाहेबांनीच केलं. म्हणून या दोन जिजाऊ आईसाहेबाचे या महाराष्ट्राच्या मातीवरती उपकार आहेत. विठाला त्यामुळं पत्नी प्रतिकूल होती असं म्हणण्याचं काय कारण नाही, ते अनुकूलच होते. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज इतके श्रीमंत होते की पिढीजात त्यांची सावकारकी होती. दुष्काळामध्ये रयतेचे हाल त्यांना पाहवले नाही तर जुने ते कर्ज रोखे होते. एक नाही दोन नाही 12,000 लोकांकडं तुकाराम महाराजांच्या घरच्यांनी त्यांनी कर्ज दिलेलं होतं. पण चारा पाण्या वाचून जनावराच्या प्रेताचे ढिगारे पडलेले, घारी गिधाडं त्याला लोचून खातात, अर्धपोटी लेकरं पाहिले बिना वस्त्राची, काय बाया बापड्या अन्न पाण्या वाचून तरफडून मरतानी पाहिलं त्या दुष्काळामध्ये. आणि तुकाराम महाराजांच्या अंतकरणातलं साधू हृदय जागं झालं. साधू हृदयाचे बाह्य लक्षण आहेत तसं अंतर्लक्षण काय राजा हो. गुजरात प्रांतामध्ये जुनागड नावाचं ठिकाण आहे आणि तिथले नरसिंह मेहता नावाचे साधू होऊन गेले. त्यांनी सांगितलं, वैष्णव जन तो तेने कहिए जो पीर पराई जाने रे. वैष्णव कोण आहे? दुसऱ्याची पीडा पाहून ज्याला वाईट वाटतो तो खरा संत आहे, तो खरा वैष्णव आहे. महाराज म्हणतात, ह्या लोकांना जर मी पैसे मागितले, ह्यांनाच खायची पंचायत आहे. त्यांनी ज्या कर्ज रोख्यावरती 12,000 लोकांचं पुराव्यासहित लिहून ठेवलेलं होतं, कुणाकडे किती पैसे, दुनीने किती ज्वारी दिली, सवयीने किती दिली. वाईट वाटलं त्यांना आणि त्यांनी ते कर्ज रोखे घेतले. आणि इंद्राणीच्या डोहामध्ये माझ्या तुकाराम महाराजांनी लोकांकडे कर्ज आहे त्याचा पुरावा ठेवला नाही. अरे राज्यात नाही, देशात नाही, पूर्ण जगामध्ये पहिल्यांदा संपूर्ण कर्जमाफी राबवणारी माझे तुकाराम महाराज येथे कान उघडी ठेवून ऐका. 1.5 लाख 2 लाख निकषामध्ये बसतो का नाही? 4 व्हीलर हाईच कान पत्नीच्या नावावरला माफ होईन, पत्नीच्या काही निकष नाहीत. ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं टोटली कर्ज माझ्या तुकाराम महाराजांनी माफ केलं. वसुली केली असते तर ते गडगंज श्रीमंत झाले असते. म्हणून ती श्रीमंती होती, पत्नी अनुकूल होती. आणि याहीपेक्षा ऐका, जरी त्या काळात तुकाराम महाराजाला माझ्या
त्या काळातल्या धर्ममार्तंडाचा, मंबाजी व रामेश्वर शास्त्र्यांचा आदी करून त्रास जरी झालेला असेल, पण त्या काळातले हा त्याग महाराजांनी संसारातला केला की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे त्यांना अनुकूल होते. ही जमेची गोष्ट आहे. शिवाजी महाराज राजे म्हणजे साधे राजे समजू नका. विठाला आणि त्याही पेक्षा सांगतो तुम्हाला, शिवाजी महाराजांचं लक्ष त्या काळातल्या साधू लोकांवर होतं, त्या काळातल्या ब्राह्मणावरती होतं, वैष्णवाला त्रास होणार नाही याच्यावर होतं, मंदिरं सुरक्षित राहतील याच्यावर होतं, मंदिराचे कळस, अंगणातली तुळस, बाया बापड्या ह्या सगळ्यांना सुरक्षितता कशी मिळेल अशी छत्रपतींची शिवशाही होती. आणि तुकाराम महाराजासारख्या संतांना त्यांचा कळत न कळत आधार होता. म्हणून तर राजे तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसायची, त्यांचं कीर्तन ऐकायची. मग राजे त्या काळात अनुकूल होते. राजे तरी महाराष्ट्र राज्यातले राजेत, पण या ब्रह्मांडाचा राजा माझा पंढरी राजा ते तुकाराम महाराजाला अनुकूल होते. विठाला महाराजांचं वैराग्य ऐका जरा. भजनाला जाणार काही घरचा विचार केला नाही. एके दिवशी तुकाराम महाराजाचा महाजी नावाचा मुलगा आजारी पडला. आणि आजार कोणता झाला? पोट फुगलं, लघवी तुंबली, डोळे पांढरे केले, कासावीत झाला महाजी. आणि तुकाराम महाराज उठले, स्नान केलं, चिपळ्याने विना घेतल्यानंतर जिजाऊ म्हणतात, अहो महाराज जरा लेकराकडे बघा, 2 दिवस झालं लेकराने लघवी केली नाही, पोट फुगत चाललंय, डोळे पांढरे करतय, श्वास दमाने घेतय. तुकाराम महाराजाचं वैराग्य खरंच राजा हो. असं जर आपल्या कोणाच्या मुलाला झालं असं तर मी तर नसतो कीर्तनाला आलो. खरं सांगतो तुम्हाला, आपलं खरं सांगितलेलं बरं या जागेहून. संभाजी महाराजाला म्हणलं असतो, विठ्ठल महाराजाला, शेखर महाराजाला, कुणाला हे महाराज एकापेक्षा मुलगा फार सिरियस आहे. महाराज म्हणले नाही, माझी भजनाची वेळ झाली आवले. अहो म्हणले, मुलाचं काय करायचं तर माझा पांडुरंग करीन, पण माझ्या मागे ह्या मुलाचा हाता गादा लावू नको. काय वैराग्य महाराजांचं. धडक विनांची पिढ्या घेतल्या गेले भंडाऱ्यावर निघून. राग आला जिजाऊला, महाराजांचा नाही. ह्या पांडुरंगाने तर माझ्या नवऱ्याला हे भजनाचं वेड लावलंय. म्हणली बघते त्या देवाकडं. त्या माझीला तुम्हाला नाही उडी माझीचं मनगट धरलं आणि लागल्या वडायला फर 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 फर. पण पहिल्यापासून सांगतो, बहिणीचं भावावर जास्त प्रेम असतं. लहान असन बहीण, मोठी असल, बहिणीचं प्रेम असतं. म्हणून या संस्कृतीने सगळे सण दिले, स्त्रियांना दिले, सौभाग्यवती स्त्रियांना दिले. त्यातले त्यात बहिणीसाठी आणि भावासाठी 2 सण दिले, रक्षाबंधनचा आणि भाऊबीजेचा. विठाला विठाला त्यांचीच काशी नावाची मुलगी म्हणजे महाजीची बहीण तुकाराम महाराजाची काशी नावाची मुलगी आली आणि असा हात धरला आईचा. आई अगं दादाचं दुखत आहे, असं फरफर हाताला धरून ओढू नको, बघ ना पायाला असं फरकून जखमा झाल्यात. राग आलता जिजाऊला. म्हणले, ए काशी एवढी मोठी झाली मला सांगतीस तू? बाप गेला भजनाला बोंबलत तिकडं, ह्या देवाकडं मला बघायचंय. आडव्या आलेल्या मुलीच्याच गालात चापट मारली, सरक म्हणली बाजूला. ती मुलगी रडत गाळ चोलत बाजूला उभा राहिली, रडत रडत काशी. आणि त्या महाजीचा हात धरला आणि पांडुरंगा पुढे उभा केलं. का रे देवा, लेकरू मरणाच्या काठाला टेकलं तरी तुझ्या भजनाने तू माझ्या नवऱ्याला इतका वेळ लावलंय की लेकराचं जर काय बरं वाईट झालं तर त्याच्या अगोदर मीच तुझ्या पायावरती डोकं फोडते माझं आणि रक्ताचा अभिषेक करते, मग तुला कळन. देवाला त्या भांडत होत्या तर पांडुरंग परमात्म्याला जग घाबरत, पण माझ्या जिजाऊ मातेला देव थरथर कापायला लागला. आणि 1-2 मिनिटातच ज्या मुलीच्या गालात चापट मारली होती तीच मुलगी रडत रडत पुढं आली आणि म्हणली, आई अगं देवाला भांडू नको ग, देव फार दयाळू आहे. काय दयाळू देव? अगं आपल्या दादाचं पोट तुंबलं होतं, त्याला लघवी सुरू झाली, मंदिरात लघवी करणं चांगलं नाही, त्याला बाहेर घे, देव फार दयाळू आहे. त्या जिजाऊ माता रडायला लागल्या. आणि जाताना माझे महाराज म्हणले होते, माझ्या मुलाचा आजारपण आहे, काय करीन तर माझा पांडुरंग करीन. अरे ज्यांच्या सुखदुःखासाठी पांडुरंगाचा आधार आहे, एवढं सगळं अनुकूल असून सुद्धा केवळ या महाराष्ट्रातल्या दुःखामध्ये खिचपत पडलेल्या जनतेसाठी माझ्या महाराजांनी
चांगला असलेला संसार त्याच्यावरती शून्य घातलं आणि परमार्थ रूपी हा पुण्य धर्म संसाराच्या नावे संसाराच्या नावे गालोनिया शून्य संसाराच्या नावे संसाराच्या असताना या महाराजांचे वैराग्य संसाराच्या नावे घालून या शून्य गोष्ट मिळते आणि त्याचा त्याग याच्यामध्ये खरं वैराग्य आहे. आपण दृष्टांत नेहमी आपली महाराज मंडळी सांगतात. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपल्या ओजस्वी तेजस्वी विद्वत्ता प्रचूर अभ्यासपूर्ण वाणीने सगळे अमेरिका जिंकणारे स्वामी विवेकानंद त्यांचं ओजस्वी तेजस्वी रूप आणि विद्वत्ता पाहून तिथंच एका फार मोठ्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी स्वामीजीकडे आली आणि म्हणली, महाराज माझी एक अपेक्षा. म्हणली, काय? मला तुमच्या बरोबर विवाह करायचा आहे. का? तुमची विद्वत्ता, तुमचं तेज, तुमचं चातुर्य, तुमचं अध्यात्म ज्ञान यातून मला हे स्पष्ट जाणवलंय की तुमच्यासारखाच एखादा तेजस्वी मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, म्हणून मला तुमच्या बरोबर लग्न करायचे. आता अब्जाधीश असलेले एक उद्योगपती, त्याची एकुलती एक मुलगी आपणहून लग्नाची मागणी घालतीये. त्यावेळेस स्वामीजी काय म्हणतात, तुम्ही चुकलात. कशाला माझ्या बरोबर लग्न करतात? तुम्हाला माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना, मलाच तुमचा मुलगा माना, तुम्ही माझी आई व्हा. याला वैराग्य, याला त्याग म्हणतात. हे ते कुठून शिकले? तर त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस लग्न होऊन सुद्धा ते त्यागी होते. रामकृष्ण परमहंसाच्या बायकोचं नाव होतं शारदा देवी. आणि काही काळ संसार केल्यानंतर उपरती झाली परमहंसाला. एक पाट आणला, पाटावरती आपल्या बायकोला शारदा देवीला बसवलं आणि त्यांची पूजा रामकृष्ण परमहंसाने केली. आतापर्यंत तुम्ही माझ्या अर्धांगिनी होतात, पण इथून पुढे तुम्हीच माझी आई आहात. तर पत्नीलाच आई म्हणून पाटावर बसून पूजा केली आणि एका घरात राहून सुद्धा मातृत्वाच्या मुलाच्या नात्याने राहणं ही सोपी गोष्ट नाही राजा हो. हा त्याग आहे. ही अनुकूलता असून सुद्धा असे वागणारे महात्मे या जगात झाले आणि त्यांच्याच त्यागावरती हा संप्रदाय. हे लक्षात धरा राजा हो. आपलं काय, आपलं काही नाही. आपल्या सगळ्यांच्या आई त्या पिठावर रेग आहेत. विठाला विठाला विठाला.